नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये इंग्लिश या भागात महत्त्वाचा असणारा भाग म्हणजे म्हणी, तर म्हणीवरही आधारित खूप सारे प्रश्न तुम्हाला TET मध्ये विचारले जातात। तर त्याच अनुषंगाने आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर या एकाच व्हिडिओमध्ये आपण सर्व म्हणी कव्हर करणार आहोत। तर बघा, इंग्लिशमध्ये म्हणीलाच प्रोवर्ब्स असं म्हणतात। तर म्हणीचा अर्थ काय असतो? तर सत्य सांगणारे किंवा उपदेश करणारे प्रसिद्ध पण सुटसुटीत वचन म्हणजे म्हण होय, आणि प्रत्येक भाषेत म्हणीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। तर चला आता आपण म्हणीला सुरुवात करूया। इथं बघा, इंग्लिशमध्ये म्हण दिलेली आहे आणि इथे त्याचा मराठीत पण अर्थ दिलेला आहे। तर पहिली म्हण बघा, इट्स नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क, पश्चातबुद्धी कामाची नाही, असं त्याचा अर्थ होतो। इट नेव्हर रेन्स बट इट पोअर्स, संकटे आली की मोठ्या प्रमाणात येतात, अशी एक म्हण मराठीत आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये आपल्याला असं म्हणता येईल। त्यानंतर बघा, लुक्स बिफोर यू लीप, प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे। मोर हसते लेस स्पीड, घाई केल्यामुळे काम लवकर पूर्ण होत नाहीच, पण चुका निस्तराव्या लागल्याने विलंब लागतो। त्यानंतर बघा, आपण इथे काय करूया, प्रथम आपण हे मराठीतली म्हण वाचूया आणि नंतर आपण इंग्लिशमध्ये वाचूया। जसं घाई केल्यामुळे काम लवकर पूर्ण होत नाहीच, पण चुका निस्तराव्या लागल्याने विलंब लागतो, या म्हण इंग्लिशमध्ये कसं म्हणलं जातं? मोर हसते लेस स्पीड। त्यानंतर बघा, गरज ही शोधाची जननी असते, त्याला बघा काय म्हणतात? नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन। त्यानंतरची म्हण बघा, नव्या दमाने काम करणाऱ्या माणसाकडून जास्त काम होते, अ न्यू ब्रूम स्वीप्स क्लीन, असा त्याचा अर्थ होतो। कष्टाशिवाय फळ नाही, तर इंग्लिशमध्ये कसं म्हणतात? नो गेन विदाऊट पेन। त्यानंतर बघा, दुसऱ्याच्या सत्कार्याचे कौतुक करू नका, त्याचे अनुसरण करा, यालाच वन गुड टर्न डिझर्व्स अनदर। त्यानंतर बघा, वस्तू नजरेसमोरून दूर झाल्यावर तिचा विसर पडतो, त्याला आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड। त्यानंतर एक ना धड भाराभर चिंध्याला इंग्लिशमध्ये कसं म्हणतात? अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मास। त्यानंतर बघा, वाईट बातम्या झपाट्याने पसरतात, तर इंग्लिशमध्ये कसं म्हणता येईल? बॅड न्यूज ट्रॅव्हल्स फास्ट। परिस्थिती अनुकूल असताना काम करावे म्हणजे स्ट्राईक वाईल द आयर्न इज हॉट, हीच जगाची रीत आहे, या म्हणीला आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणतो? दॅट्स द वे द कुकी क्रम्बल्स। त्यानंतर इच्छा तेथे मार्ग, या म्हणीला इंग्लिशमध्ये आपल्याला म्हणता येईल वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे। त्यानंतरचं पहा म्हण, ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड, त्याला कसं म्हणता येईल? ऑलज वेल दॅट एंड्स वेल। प्रत्येक गोष्ट करताना काळ व वेळ पाहणे गरजेचे आहे, त्याला इंग्लिशमध्ये कसं म्हणता येईल? देअर इज अ टाईम अँड प्लेस फॉर एव्हरीथिंग। एकी हेच बळ, त्याला इंग्लिशमध्ये म्हण आहे युनियन इज स्ट्रेंथ। त्यानंतरची म्हण आहे, ज्याचे जळते त्याला कळते, या म्हण आहे इंग्लिशमध्ये द वेअरियर नोज द वेअर द शू पिंचेस। त्यानंतर बघा, शांत स्थिर चित्ताने काम करणारा मनुष्य यशस्वी होतो, याची इंग्लिशमधली म्हण आहे स्लो अँड स्टेडी विन्स द रेस। त्यानंतरची म्हण बघा, कोणतीही गोष्ट यथाअवकाशच पूर्ण होते, त्याची इंग्लिशमध्ये म्हण सांगता येईल रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे, रोम आहे ते। त्यानंतर बघा, खबरदारी ही उपायापेक्षा चांगली, त्याला इंग्लिशमध्ये कसं म्हणता येईल? प्रिव्हेन्शन इज अ बेटर दॅन क्युअर। त्यानंतरची म्हण बघा, बळी तो कान पिळी, त्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल माइट इज राईट। त्यानंतर पहा, मनुष्य ठरवतो एक, होते दुसरे, ह्याच्यामध्ये इंग्लिश म्हण आहे मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस। त्यानंतरची म्हण बघा, दाम करी काम, त्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल मनी मेक्स द मेअर गो। त्यानंतरची म्हण बघा, आरोग्य हीच खरी संपत्ती, इंग्लिशमध्ये ती म्हण होते हेल्थ इज वेल्थ। त्यानंतरची म्हण बघा, सत्कार्याची सुरुवात आपल्यापासून करावी, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हण आहे चॅरिटी बिगिन्स ॲट होम। त्यानंतरच्या म्हणी बघा,
विरह, अभाव किंवा अनुपस्थितीमुळे एखाद्या गोष्टीची गोडी वाढते, त्याला इंग्लिशमध्ये म्हण आहे अब्सेन्स मेक्स द हर्ट ग्रो फाउंडर. त्यानंतरची म्हण आहे कृती ही शब्दापेक्षा अधिक प्रभावी असते, त्याला इंग्लिशमध्ये म्हण आहे ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. त्यानंतरची म्हण आहे सर्व रस्ते रोमकडे जातात, तर याची म्हण आहे इंग्लिशमध्ये ऑल रोड्स लीड टू रोम. त्यानंतरच्या म्हणी पहा. चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोने नसते, तर इंग्लिशमध्ये त्याला कसं म्हटलं जातं ऑल दॅट गिल्टर्स इज नॉट गोल्ड. त्यानंतरची म्हण आहे कष्टाबरोबर विरंगुळाही आवश्यक आहे, तर या म्हणीला किंवा या म्हणीचा अर्थ इंग्लिशमध्ये कसा केला जातो तर ऑल वर्क अँड नो प्ले मेक्स जॅक अ डल बॉय. त्यानंतरची म्हण आहे बोलेल तो करेल काय, गरजेल तो वर्षेल काय, त्याला इंग्लिशमध्ये म्हण आहे बार्किंग डॉग सेल्डम बाईट. त्यानंतरची म्हण बघा चांगली गोष्ट करायला कधीच उशीर झालेला नसतो, तर या म्हणीचा अर्थ किंवा ही म्हण इंग्लिशमध्ये कसं म्हटली जाते तर बेटर लेट दॅन नेवर. त्यानंतरची म्हण बघा अंतरून पाहून हातपाय पसरावे, ह्या मराठी म्हणीला इंग्लिशमध्ये कसं म्हटलं जातं तर कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. त्यानंतरची म्हण बघा काम पूर्ण होईपर्यंत ते पूर्ण झाले आहे असे समजू नये, त्याला डोंट काउंट युअर चिकन्स टिल दे आर हॅच्ड. त्यानंतरची म्हण बघा अडचण यायच्या आधीच तिची काळजी करू नका, तर इंग्लिशमध्ये ती म्हण होते डोंट क्रॉस अ ब्रिज अंटिल यू कम टू इट. त्यानंतरची म्हण बघा राईचा पहाड करू नका, तर इंग्लिशमध्ये ती म्हण होईल डोंट मेक अ माउंटेन आउट ऑफ मोल हिल्स. त्यानंतरची म्हण पहा एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक करू नका, तर या म्हणीचा अर्थ किंवा ह्या म्हणीचा प्रकार किंवा ह्या म्हणीला इंग्लिशमध्ये कसं म्हणतात तर डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. त्यानंतर बघा वेळच्या वेळी काम करणाऱ्याला लाभ होतो, ही म्हण इंग्लिशमध्ये कसं म्हटली जाते द अर्ली बर्ड कॅचेस द वर्म. त्यानंतरची बघा म्हण प्रत्येकाच्या आयुष्यात चांगला काळ येतो, तर इंग्लिशमध्ये ती म्हण आहे एव्हरी डॉग हॅज हिज डे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, या म्हणीला इंग्लिशमध्ये म्हण आहे फाईन फिदर्स मेक्स फाईन बर्ड्स. त्यानंतरची म्हण आहे हाजीर तो वजीर, तर इंग्लिशमध्ये म्हण आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड. त्यानंतरची म्हण बघा मूर्ख लोक विचार न करता कृती करतात, त्याला इंग्लिशमध्ये म्हण आहे फुल्स रश इन वेअर अँगल्स फेअर टू ट्रेड. त्यानंतरची म्हण बघा चोरून केलेले कृत्य जास्त गोड लागते, तर त्या म्हणीला इंग्लिशमध्ये म्हण आहे फॉरबिडेन फ्रूट इज अ स्वीटेस्ट. त्यानंतरची म्हण बघा सत्यमेव जयते, तर इंग्लिशमध्ये म्हण आहे हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. त्यानंतरच्या म्हणी पाहू. चूक सुधारायला कधीच उशीर झालेला नसतो, तर त्याचा अर्थ इंग्लिशमध्ये इट्स नेवर टू लेट टू मेंड. त्यानंतरची म्हण आहे योग्य वेळी काम पार पाडा, वाहत्या गंगेत हात धुवून घ्या, या अर्थाची म्हण इंग्लिशमध्ये आहे मेक हे व्हाईल द सन शाईन्स. त्यानंतरची म्हण आहे वेळेत काम केल्याने पुढे होणारा त्रास वाचतो, त्या इंग्लिशमध्ये म्हण आहे अ स्टिच इन टाईम सेव्स नाईन. त्यानंतरची म्हण आहे जशास तसे, तर त्याला इंग्लिशमध्ये म्हण आहे टिट फॉर टॅट ही एक, आय फॉर ॲन आय ही दुसरी, आणि दुसरी आहे अ टूथ फॉर अ टूथ ही तिसरी. अशा 3 प्रकारच्या म्हणी आपल्याला जशास तसे या म्हणीच्या अर्थाने वापरता येतात. त्यानंतर एकाला जे आवडेल ते दुसऱ्याला आवडणार नाही, या म्हणीच्या अर्थाचे अर्थ किंवा म्हण आहे इंग्लिशमध्ये वन मॅन्स मीट इज अनदर मॅन्स पॉयझन. त्यानंतरची म्हण आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, या म्हणीचा अर्थ आहे किंवा या म्हणीची इंग्लिशमध्ये अर्थ आहे द हँड दॅट रॉक्स द क्रॅडल रूल्स द वर्ड. त्यानंतरची म्हण बघा एकदा यश मिळाले की यश मिळतच जाते, या म्हणीला इंग्लिशमध्ये म्हण आहे नथिंग सक्सीड्स लाईक सक्सेस. त्यानंतरची म्हण आहे वाईटातून चांगले निघते, तर या म्हणीला इंग्लिशमध्ये म्हण आहे एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. त्यानंतरची म्हण बघा खोल पाणी संतपणे वाहते, या म्हणीला इंग्लिशमध्ये म्हण आहे स्टील वॉटर रन्स डीप. त्यानंतरची म्हण
काही मिळवण्यासाठी त्याग करायला लागतो या म्हणीची किंवा ह्या म्हणीसारखा अर्थ असणारी म्हण आहे इंग्लिशमध्ये यू कॅन नॉट ईट द केक अँड हॅव इट. त्यानंतरची म्हण बघा बैल गेला आणि झोपा केला या म्हणीचा अर्थ असणारी म्हण इंग्लिशमध्ये आहे द डॉक्टर आफ्टर डेथ. त्यानंतरची म्हण बघा वराती मागून घोडे या म्हणीचा अर्थ असणारी इंग्लिशमधली म्हण आहे अ डे आफ्टर द फेअर. त्यानंतरची म्हण बघा दिसते तसे नसते म्हणून जग फसते तर या म्हणीचा अर्थ असणारी म्हण आहे इंग्लिशमध्ये ॲपेरन्सेस कॅन बी डिस्पेक्टिव्ह. त्यानंतरची म्हण बघा सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते त्या अर्थाची म्हण आहे इंग्लिशमध्ये ब्युटी इज इन द आय ऑफ द बी होल्डर. त्यानंतरची म्हण बघा संकटाच्या वेळी गरजेच्या वेळी जो मदत करतो तोच खरा मित्र तर अशी म्हण असणारी आहे इंग्लिशमध्ये अ फ्रेंड इन नीड्स इज अ फ्रेंड इन डीड. त्यानंतरची म्हण आहे साधी राहणी उच्च विचारसरणी त्याला इंग्लिशमध्ये म्हण आहे सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. त्यानंतरची म्हण आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तर इंग्लिशमध्ये म्हण आहे द चाइल्ड इज अ फादर ऑफ मॅन. त्यानंतरची म्हण बघा कार्यकारण भावाचे भान ठेवा तर त्याचा अर्थ किंवा त्याची म्हण आहे इंग्लिशमध्ये डोंट पुट द कार्ट बिफोर द हॉर्स. अशा प्रकारे महत्त्वाच्या म्हणी मी आजच्या या लेक्चरमध्ये घेतलेल्या आहेत. जेवढा मला भेटल्या तेवढा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला माझं लेक्चर आवडत असेल तर तसं कमेंटमध्येही सांगायला विसरू नका. आणि इंग्लिश ग्रामरविषयी आपल्याला पुढे TETसाठी तुम्हाला काय गरजेचं आहे ते कमेंटमध्ये सांगितलं तर मी त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ पाठवत जाईल. आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.